हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघा इथं ब्लाऊजला अस्तर कसं जोडायचं ते एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आणि बघा इथं बऱ्याचदा काय होतं की आपण जेव्हा ब्लाऊजची अस्तर आणि कापड जेव्हा जोडतो तर ब्लाऊज जेव्हा शिवतो ते एका साईडचं होतं, तसं होऊ नये यासाठी आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथं बघा मी ब्लाऊज जो आहे तो अस्तर आणि कापड मी इथं कट करून घेतलेला आहे। आणि इथं बघा आता क्रॉसपट्टीला अस्तर कसं जोडायचं ते पाहूया। तर सर्वात पहिले बघा अस्तर आणि वरचा जो ब्लाऊज पीसचा कापड आहे तर तो मी उचलून या साईडला ठेवलं आणि उलट्या साईडने तो एका साईडचा कापड होता त्याला सरळ बाजूने ठेवायचा आहे। त्याच्यानंतर एका साईडचं अस्तर त्या साईडला ठेवायचं आहे, म्हणजे काय होईल दोघं साईडचं अस्तर आपलं वेगवेगळं इथं आपण ठेवू आणि जोडताना ते दोघं साईडचं वेगळं होणार आहे। आता बघा इथं अस्तरला मी खालून अर्धा इंचावरती शिलाई टाकून घेतलेली आहे। त्याच्यानंतर एक्स्ट्राचा जो कापड दिसतोय ब्लाऊज पीसचा तो आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे। तर पहा इथं मी कट करून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। तर या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे बघा। आता इथं बघा एक दाबटीप दिली, त्याच्यानंतर बघा संपूर्ण इथं अस्तरला आपल्याला क्रॉसपट्टीला शिलाई टाकायची आहे। तर एकदम कोपऱ्यावरती शिलाई टाकायची या पद्धतीने बघा, म्हणजे तेवढं आपलं ब्लाऊजला फिनिशिंग वाढते। तर अशा पद्धतीने आपण आता अस्तर जोडून घेतलेलं आहे। आता दुसऱ्या साईडने सुद्धा सेम आपण त्याच पद्धतीने इथं बघा अस्तर जोडणार आहोत। तर त्यासाठी खालच्या साईडला अर्धा इंचावरती इथं शिलाई टाकायची आहे। तर इथं मी मार्जिंग बघा अर्धा इंच घेतलेली होती आणि जोडायला अर्धा इंच जाणार आहे। तर त्यानुसार मी इथं ब्लाऊजला अस्तर जॉईंट करते आहे। तर तुम्ही जेवढं इथं पाव इंच घेतलं असेल तर पाव इंच इथं तुम्ही जॉईंट करू शकता। तर मी इथं अर्धा इंच घेतलेला आहे। त्याच्यानंतर इथं बघा या साईडला सुद्धा सेम आपण त्याच पद्धतीने अस्तरला शिलाई टाकून घेणार आहोत। तर बघू शकता इथं या पद्धतीने शिलाई टाकून घ्यायची। तर दोघं साईडचे क्रॉसपट्टी आपल्या इथं अस्तर लावून झालेलं आहे। त्याच्यानंतर बघा कटोरी जी आहे तिचं अस्तर एका हातात धरायचं आहे। त्याच्यानंतर बघा अस्तरचा आपलं ब्लाऊज पीसचा कापड आहे तो त्या साईडला ठेवायचा, अस्तर जसं उचललं होतं तसं ठेवायचं आणि एका साईडचा पार्ट त्या साईडला ठेवायचा आहे अस्तरचा। तर बघू शकता इथे दोघं साईड आपल्या इथं वेगवेगळे आपण इथं आता शिवून घेणार आहोत। तर कटोरी जी आहे तर तिला संपूर्ण असं या पद्धतीने अस्तरला शिलाई टाकून घ्यायचं आहे, जसा आकार आहे तसा। दुसऱ्या साईडला सुद्धा सेम त्याच पद्धतीने आपण इथं अस्तरला शिलाई टाकून घेणार आहोत। आणि तुम्ही जर नवीन शिकत असाल तर एकदा नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा अस्तर कसं जोडायचं ते। तुमचा ब्लाऊज आहे तो चुकणार नाही, म्हणजे घडी आपल्याला नवीन जर राहतो तर शक्यतो जास्त करून बाहीची अडचण येते। तर तसं होऊ नये यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। आता बघा साईड पार्ट आहे त्यालासुद्धा सेम आपण त्याच पद्धतीने जसं कटोरीला केलं सेम त्याच पद्धतीने इथं आपलं साईड पार्टलासुद्धा करायचं आहे। तर इथं बघा संपूर्ण इथं अस्तरला शिलाई टाकायची आहे। तर बघू शकता इथं या पद्धतीने। तर बघा अस्तर जोडताना सुद्धा बऱ्याचशा चुका होतात, तर ते होऊ नये यासाठी तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा। आणि नवीन शिकत असाल तर यानुसार तुम्ही व्हिडिओ पाहून ब्लाऊजला अस्तर जोडायला शिका, म्हणजे काय होईल तुमचं ब्लाऊज आहे तो बिघडणार नाही आणि जास्त करून टाईम पण वाचतो। आणि सारखं सारखं आपल्याला उसवावं लागत नाही। शिलाई मारलेली आहे ते चुकीचं झालं आहे परत उसवायचं तसं होत नाही। तर त्यासाठी आता इथं बघा बाही घेतलेली आहे मी। तर बाहीला बघा अस्तर कसं जोडायचं, तर अस्तरचा कापड आहे तो बाही कटिंग केलेली ते आणि वरचा जो ब्लाऊज पीस आहे त्याला एका साईडने ठेवायचं, दुसऱ्या पार्टला सरळ बाजूकडून त्याच्या समोर ठेवायचा। त्याच्यानंतर बाहीचा एक पार्ट या साईडला ठेवायचा आहे अस्तरचा। आता इथं बघा बाहीला सुद्धा मी खाली अर्धा इंचावरती शिलाई टाकते, कारण मी बाहीमध्ये मार्जिन 1 इंच घेतलेलं होतं। अर्धा इंच जोडण्यामध्ये जाईल ब्लाऊजला आणि अर्धा इंच खाली इथं मी शिलाई टाकून घेतलेली आहे। आता बघा फिनिशिंगसाठी खालच्या साईडला अर्धा इंच इथं एक्स्ट्राचं कापड जे दिसतोय तर ते आपल्याला इथं कटिंग करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर बघा वरून एक दाबटीप द्यायची आहे फिनिशिंगसाठी, ती आतल्या साईडला बाही आहे ती व्यवस्थित फोल्ड होते। तर आता इथं बघा वरून एक शिलाई टाकून घ्यायची आहे आपल्याला या पद्धतीने। तर पहा किती सोपी पद्धत आहे बाहीला अस्तर कसं जोडायचं ते। तर या पद्धतीने बघा संपूर्ण बाहीला आता इथं आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे। तर दुसऱ्या साईडने सुद्धा सेम आपण त्याच पद्धतीने इथं बाहीला अस्तर जोडून घेणार आहोत। तर तुम्ही इथं बघा जो ब्लाऊजला चिपकवण्यासाठी गम वगैरे आता भेटत असतो,
त्याचा जरी वापर केला तरी चालतं. पण शक्यतो तुम्ही नवीन जर शिकत असाल तर या पद्धतीने शिलाई टाकायची आहे. म्हणजे काय होईल, तुमचं ब्लाऊज चुकणार नाही अस्तर जोडताना आणि शिवायला तुम्हाला सोपं जाईल. तर त्याच्यावरती सुद्धा मी एक व्हिडिओ बनवणार आहे. गम आपण चिपकवतो ब्लाऊजला. तर ती सुद्धा पद्धत सोपी आहे. तर तो व्हिडिओसुद्धा तुमच्याजवळ लवकरच पोहोचेल. तर या पद्धतीने बघा आता संपूर्ण अस्तरला इथं बाही जी आहे तिला संपूर्ण इथं शिलाई टाकून घ्यायची आहे आपल्याला. तर बघू शकता तुम्ही. तर किती सोपी पद्धत आहे बघा बाही अस्तर आणि ब्लाऊज पीस जोडण्याची. आता इथं बघा बाही दोघं साईडचे वेगळे आहे असं कसं चेक करायचं? तर ही बघा पाठीमागचा मुंडा आहे आणि हा आहे पुढचा मुंड्याचा आकार. तर हे चेक करायचं. त्याच्यानंतर बघा एक्स्ट्राचं जे ब्लाऊज पीसचं कापड दिसतोय तर तो इथं आपल्याला कटिंग करायचा आहे. आधी कट न करता तुम्ही पहिले चेकिंग करून घ्यायचं आहे. आता इथं बघा ब्लाऊजला मी इथं गळारुंदी 2.5 इंच घेतलेली आहे आणि खाली मी 3 इंच घेतलेलं आहे. त्यांचं कमरचं माप घेऊन मी त्याच्यानुसार मी इथं गळा आखलेला आहे. तर सिंपल असा मी इथं गोल गळा घेतलेला आहे. कारण डेली यूजचं हे ब्लाऊज आहे. तर त्यासाठी इथं सिंपल असा गोल गळा इथं मी आखून घेतलेला आहे. आता गळ्याला इथं डार्क करायचं आहे. त्याच्यानंतर बघा या पद्धतीने छापायचं आहे त्याला. म्हणजे आपण जर कट केला डायरेक्ट तर तो जास्तीचा मोठा होऊन जातो आणि शिवायला अडचण येते नंतर. आणि या पद्धतीने जर तुम्ही पहिले आखून घेतला गळा आणि त्याच्यानंतर जर शिवला तर गळा आहे तो तसाच राहतो. आणि नवीन शिकत असताना बऱ्याच गोष्टी अशा लक्षात ठेवायच्या आहे. आणि गळा बघा या पद्धतीने शिवायचा आहे. आता टाचांचा वापर करायचा जेणेकरून तुमचं ब्लाऊज आहे ते इकडे-तिकडे हलणार नाही आणि परफेक्ट असा गळ्याचा शेप आहे तो चुकणार नाही. त्यासाठी इथं टाचांचा वापर करायचा. जसं मी इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आहे. सेम त्याच पद्धतीने. आता इथे बघा मी व्यवस्थित असा टाचांचा वापर करून इथं टाचा लावून घेतलेले आहे गळ्याला. त्याच्यानंतर बघा आपल्याला जो खडूने मार्किंग केलेला आहे त्याच्यावरती इथं शिलाई टाकायची आहे. तर आता बघा इथं मी अर्ध्या इंचावरती खाली शिलाई टाकून घेतली. कारण मला इथं कमरपट्टी एक्स्ट्राची एडणे करायची आहे त्याच्यासाठी, म्हणजे लावायची नाही. तुम्हाला जर कमरपट्टी लावायची असेल तर तुम्ही इथं बघा गळा आहे आपण शिलाई मारून घेतली गळ्याला. तर या पद्धतीने बघा गळा शिवून घ्यायचा आणि पलटवून घ्यायचा डायरेक्ट आणि टक्स वगैरे टाकल्यानंतर तुम्ही इथं कमरपट्टी जॉईंट करू शकता. आता इथं बघा गळा जो होता त्याला जिथे आपण शिलाई टाकली ते सोडून आपल्याला त्याच्या थोडं बाहेर आपण इथं पाव इंच एक्स्ट्रा जागा सोडली आणि इथं मी छोटे-छोटे कट्स लावून घेतलेले आहे. आता गळा आहे तो व्यवस्थित पलटी करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा दाबटीपची शिलाई टाकायची आहे फिनिशिंगसाठी गळ्याला. तर बघा आता या पद्धतीने व्यवस्थित सावकाशपणे असं जसा शेप आहे तसं आपल्याला इथं गोल फिरवत थोडं-थोडं इथं शिलाई टाकून घ्यायची आहे. तर तेवढीच आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग वाढते. तर या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. आता इथं बघा गळ्याला इथं शिलाई टाकून घेतली. बघू शकता किती फिनिशिंगमध्ये आपला गळा दिसतो इथं. लेस जरी नाही लावली तरीसुद्धा गळा आहे तो व्यवस्थित दिसतो. आता खालच्या साईडला सुद्धा सेम आपण इथं शिलाई टाकणार आहोत. म्हणजे अस्तर आणि कापड आहे ते व्यवस्थित इथं जॉईंट करून घेणार आहोत. तर त्यासाठी इथं बघा मी गळ्याला शिलाई टाकून घेतली. त्याच्यानंतर कमरेला शिलाई टाकली. आता संपूर्ण इथं जे आपलं अस्तर आहे तर त्याला इथं शिलाई टाकायची आहे. तर पहा असं या पद्धतीने जसा इथं आकार आहे तसं सेम मी अस्तरला एकदम कोपऱ्यावरती शिलाई टाकते. म्हणजे आपलं अस्तर आणि कापड व्यवस्थित जॉईंट होऊन जाणार आहे. तर या पद्धतीने बघा आता जे आपण पॅटर्न जे जोडलेले आहेत म्हणजे अस्तर आणि कापड जोडलेले आहे, जेवढे पार्ट आहे त्यांना, तर या पद्धतीने एक्स्ट्राचं जे ब्लाऊज पीसचं कापड दिसतंय तर ते इथं संपूर्ण ब्लाऊजचे कटिंग करून घ्यायचे आहे. फ्रेंड्स, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी कमेंट करा. धन्यवाद.